नृत्ययात्रीतर्फे संप्रज्ञ ही मालिका सुरू केली आहे. त्यामुळे वेगवेगळे प्रबंध आणि शोध निबंधाच्या विषयाची माहिती, अभ्यास आपल्याला समजतो आहे. त्याबद्दल नृत्ययात्रीच्या संचालिका मेघना साबळे यांचे कौतुक आणि आभार मी मानते. नृत्ययात्री नेहमीच आपल्यासमोर नवीन नवीन उपक्रम घेऊन येत असते. अनेक महान कलाकारांना सादरीकरणासाठी इथे आमंत्रण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनेक कलाकारांचे वर्कशॉप्स नृत्ययात्रीतर्फे यामध्ये भरवण्यात आले होते. नेहमीच नृत्ययात्रीचा असा प्रयत्न असतो की काहीतरी वेगळे द्यायचे. त्याचप्रमाणे या संप्रज्ञ या मालिकेतर्फे आपल्याला नवीन विषय, त्यांची माहिती, अभ्यास याबद्दल कळत आहे. आज मी माझ्या शोधनिबंधाबद्दल बोलणार आहे. माझ्या शोधनिबंधाचा विषय आहे नेपथ्यात व रंगभूमीत होत गेलेले बदल व परिणाम. हा विषय निवडताना नृत्याशी निगडीत असावा आणि विशिष्ट माहिती यातून मिळावी हा माझा उद्देश होता. यामध्ये मी अनेक घटकांचा विचार केला आणि त्याच्याशी निगडीत साहित्य वाचले. त्याचप्रमाणे काही प्रबंध, ऑनलाईन पेपर्स मला जे उपलब्ध झाले त्यांचाही मी अभ्यास केला. त्यातूनही मी काही माहिती मिळवली. या सगळ्या प्रवासात मला ज्यांची मदत झाली त्या सगळ्यांचे आभार मी मानते. यामध्ये मी नृत्याचा मंदिराशी असणारा संबंध, नेपथ्य म्हणजे काय, भरत मुनीने नाट्यशास्त्रात सांगितले आहे ते नेपथ्य, आहार्य, रंगमंच सजावट, वेशभूषा, वातावरण निर्मितीसाठी वापरण्यात येणारे घटक जसे संगीत, गायन, प्रकाश योजना, ध्वनी योजना, संरचना यांचा समावेश मी यामध्ये केला आहे. या घटकांमुळे सादरीकरणावर काय परिणाम होतो, प्रेक्षक व कलाकारांवर होणारा परिणाम यांचा मी अभ्यास केलेला आहे. आधुनिक व प्राचीन रंगमंचाबाबतची माहिती, त्यावरील सादरीकरणातील फरक, परिणाम यांचाही मी अभ्यास केलेला आहे. संरचना म्हणजे काय, त्याचा होणारा परिणाम याचाही अभ्यास करताना 3 महान संरचनाकार यांची माहिती पण मी यात दिली आहे. रुक्मिणी देवी अरुंडे, उदय शंकर आणि चंद्रलेखा असे हे 3 महान कलाकार आहेत. त्यांनी नेपथ्यात, रंगभूमी या घटकात काय बदल केले याचाही मी अभ्यास केला. ध्वनी आणि प्रकाश या नटराजाच्या मूर्तीशी निगडीत 2 घटक आहेत ज्याचा सादरीकरणावर खूप मोठा परिणाम होतो. तसेच काही कलाकारांचे प्रयोगही मी पाहिले, त्यातूनही मला काही अभ्यासता आलं. शोभना या दाक्षिणात्य भरतनाट्यम कलाकाराचा पुण्यामध्ये यशवंतरावला प्रयोग होता. कृष्णावर आधारित कृष्ण ही नृत्य नाटिका त्यांनी सादर केली. त्यामध्ये त्यांनी वापरलेली ध्वनी योजना, प्रकाश योजना, नेपथ्य, त्याचप्रमाणे स्वतः केलेली वेशभूषा जी निळ्या रंगातली होती आणि त्यांनी कृष्ण दाखवण्यासाठी मोराचं पीस लावलं होतं. आणि या सगळ्यांचा परिणाम प्रेक्षकांवरती काय होतो हे पण मला त्या ठिकाणी अभ्यासता आलं. नेपथ्य व रंगभूमीतील बदल, परिणाम हा विषय निवडण्यामागे माझा हेतू हाही होता की जसे आधुनिकीकरणामुळे आपल्याला फायदा झाला आहे तसाच काहीचा तोटा पण झाला आहे. पण रंगभूमी या घटक व नेपथ्यामुळे नृत्य उठावदार होते की नृत्य फिके पडते हेही आपल्याला यातून समजून घ्यायला पाहिजे. काही बाबतीत आपल्याला हे घटक वापरून, सूचक प्रतीके वापरून रंगभूषा, वेशभूषा, प्रक्षेपित चित्र, प्रकाश, ध्वनी योजना यांच्या साहाय्याने प्रयोगाची उंची वाढवता येते. पण त्यासाठी आपली नृत्य परंपरा मात्र आपल्याला जपायला लागते, तरच त्याचा परिणाम जास्त होतो. भडक वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य, प्रकाशाचे परिणाम हे सर्व वापरले व त्यातील साहित्य आणि अभिनय, नृत्य हे जर त्या प्रयोगामध्ये चांगले नसेल तर तो प्रयोग रंगत नाही, प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही.
नेपथ्यात केले गेलेले बदल, रंगभूमीय घटकांचा वापर यामुळे प्रयोग समृद्ध, संपन्न बनविता येतो, जिचा आस्वाद प्रेक्षक घेऊ शकतात. आधुनिक रंगमंचावरही आपल्याला पारंपरिक नृत्यामधील सौंदर्य, पावित्र्य अबाधित ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सादरीकरण उच्च पातळीवरती नेता येते. थोडक्यात आधुनिक चौकटीत पारंपरिक नृत्याचा विस्तार असंही आपल्याला म्हणता येईल. पुराणातील अभ्यासिकांमधील कथानक वापरून नवीन कल्पना प्रयोगाद्वारे मांडता येते. नवीन विषयही पारंपरिक नृत्य शैलीच्या साहाय्याने प्रेक्षकांपुढे मांडता येतात, जे त्यांना आवडतात व समकालीन असल्यामुळे त्यांना जवळचेही वाटतात. जनजागृतीसाठी स्त्रीमुक्ती, बालिका भ्रूण हत्या, शिक्षणाचे महत्त्व, पाणी वाचवा, दत्तक विधान अशा विषयांवरती नृत्य सादर केल्याने दृश्य परिणामातून होणारा परिणाम हा खूप चांगला होतो. याचप्रमाणे संतांवर आधारित, त्याचप्रमाणे ऋतू, पंचतत्व हेही विषय अत्यंत उत्तम प्रकारे शास्त्रीय नृत्यातून आपण सादर करू शकतो. आधुनिक समाजात ऐतिहासिक विषय सादर केल्याने मागील काळात काय घडले आहे याचाही आपल्याला अंदाज येतो. यासाठी सावरकरांवर आधारित यशोयुताम वंदे, ज्याच्यातनं नृत्यनाट्यातनं या आपल्याला सावरकरांचे विचार, त्यांचं लेखन, त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारच्या कविता, गझल या लिहिलेल्या आहेत याची आपल्याला प्रचिती येते आणि त्याच्यावरती नृत्य सादर करताना अतिशय सुंदर असं वातावरण तिथे निर्माण होतं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांवरती श्रीमंत योगी हे नृत्यनाट्य सादर करतानाही तुम्हाला परत एकदा तो इतिहास जगता येतो, हे अनुभवातून आपल्याला समजते. काळाबरोबर होत गेलेल्या बदलांबरोबर भारतीय नृत्य प्रवास करीत आहे आणि त्यामुळेच भारतीय नृत्याचा प्रसार जगभरात होत आहे. पारंपरिक नृत्याने आधुनिक बदलांच्या साथीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. या शोधनिबंधामुळे भारतीय नृत्य परंपरेची कास न सोडता आधुनिकतेची वाटचाल कशी करत आहे, तसेच याचे परिणाम कलाकार व प्रेक्षकांवर काय होतात याचा आढावाही आपल्याला घेता येतो. अनेक उदाहरणातून मी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, पण हा विषय इतका विस्तारित आहे की सगळ्या गोष्टी यामध्ये सामावणे शक्य नाही. काही प्रकारच्या मर्यादा याला आहेत. तर आता आपण बघूया. विषयाला अनुसरून मी एक स्क्रीन शेअर करते. त्याच्यामध्ये मी काही फोटोज, स्लाइड्स घेतले आहेत, ज्याच्या आधारे मी माझे जो विषय आहे तो जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकेन. आता आपण बघूया की जेव्हा आपलं नृत्य सादरीकरण होत असतं, पूर्वीच्या काळी ते फक्त मंदिरामध्ये सादर केलं जायचं. त्यामुळे नृत्यांगनाच्या मागे ही मंदिराची पार्श्वभूमी असायची आणि त्यामुळे तिथलं वातावरण हे भक्तिमय, प्रसन्न, धार्मिक आणि पवित्र असं आपोआप निर्माण होत असे आणि ते नृत्य बघत असताना प्रेक्षक त्या भक्तिरसामध्ये भिजून जात असत. तर त्याच प्रकारे जेव्हा आता आपल्याला आधुनिक रंगभूमीवरती हे सादर करायचं आहे, तेव्हा आपण काय करणार? हे बृहदेश्वर मंदिर आणि ही देवदासी शिवाला नृत्यांजली वाहत ती जागा आहे. इथे नृत्य करताना आपोआपच तो भक्तिरस त्या नृत्यामधनं दिसत असेल. जर आपल्याला आधुनिक नाट्यगृहामध्ये नृत्य सादर करताना अशी पार्श्वभूमी हवी असेल तर आपल्याला नेपथ्यामध्ये बदल करावे लागतात आणि ते बदल करताना आपल्याला अशी पार्श्वभूमी तयार करावी लागते. इथे तुम्ही बघू शकाल की देवळातील खांबांची प्रतिकृती आहे, मूर्ती, प्रतिमा, तेलाच्या समया, मंद प्रकाश,
कमान, शिल्प, कोरीव काम याचे देखावे निर्माण केल्यामुळे जणू काही मंदिरातच या नर्तिका नाचत आहेत असा आपल्याला भास होतो आहे. म्हणूनच नेपथ्यामध्ये तुम्ही जेव्हा बदल करता तेव्हा ते जर का नृत्याला उठाव देणारे ठरले तर तो प्रयोग अधिकच चांगला रंगतो. भरत मुनींनी नाट्यशास्त्रात नेपथ्याचा विस्तृत विचार दाखविला आहे. 4 मुख्य प्रकार आहेत: पुस्त, अलंकार, अंगरचना, सजीव. याबद्दल मी जास्त माहिती आता इथे सांगणार नाही, कारण ते पुस्तकामध्ये सर्व आहे. शास्त्रीय नृत्य व नृत्यनाट्य सादर करीत असताना आपण नेपथ्यात बदल केले तर प्रेक्षकांना विषयाच्या जवळ नेता येते. उदाहरणार्थ, गुरु सुचेताताई चाफेकर यांनी मराठी साहित्यावरती नृत्यगंगा हा कार्यक्रम सादर केला. त्यावेळी पारंपरिक भरतनाट्यमचा वेश न घालता मराठीपण दिसेल अशी वेशभूषा त्यांनी केली होती. त्या ठिकाणी आपण पाहू शकता. त्यामुळे त्या वेशभूषेतूनच आधी मराठीपण जपल्यामुळे हा कार्यक्रम मराठीपणाकडे जास्त झुकला गेला. ही फक्त वेशभूषेतील बदल केल्यामुळे झालेला फरक आहे. इथे शोभना यांचा कृष्णामधील मी तुम्हाला फोटो दाखवला आहे की त्यांनी जो निळा वेश धारण केला होता आणि डोक्यावर मोराचं पीस लावलं होतं, त्यामुळे तो कृष्ण आपल्या समोर उभा राहत होता. तसंच कलासक्त ट्रस्टच्या कलाकारांनी मीरा हे नृत्यनाट्य सादर केलं तेव्हा पारंपरिक भरतनाट्यमच्या वेशभूषेवरती पांढरी ओढणी मिरेसारखी घेतली आणि पांढरी टिकली लावली तरी सुद्धा त्या पूर्ण नृत्यनाट्याचा एकदम बदल झाला त्याच्यामध्ये आणि मीरा ही उठून आली. तसंच नदी हे नृत्यनाट्य करताना निळ्या रंगाच्या ओढण्या जेव्हा या कलाकारांनी घेतल्या तेव्हा तिथे साक्षात नदीचं रूप त्या कलाकारांमध्ये आपल्याला दिसू लागलं. आता आपल्याला विविध रंगमंच दिसत आहे. जेव्हा आपण नेपथ्य आणि रंगभूमी या घटकांचा विचार करतो तेव्हा रंगमंचाला अनन्य महत्व आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे रंगमंच जे पहिल्यांदा वापरले जात होते त्यांचे फोटो तुम्ही बघू शकता. भरताने नाट्यशास्त्रात आयताकृती, विकृष्ट, चौरस, चतुरस्त्र आणि त्रिकोणी त्रस्त असे नाट्यगृह सांगितले आहेत. कोणताही कार्यक्रम सादर करताना आपण तो कुठे सादर करणार आहोत, ती जागा, तेथील वातावरण याचा विचार करावा लागतो. म्हणजेच नेपथ्याच्या दृष्टिकोनातून रंगमंच कसा आहे, नाट्यगृह खुले आहे का बंदिस्त आहे याचाही विचार करावा लागतो. इथे मी जेव्हा माझा या विषयाचा अभ्यास केला तेव्हा मला ऑनलाईन वीरेन धश यांचा एक शोधनिबंध मिळाला. त्यात त्यांनी विकृष्ट नाट्यगृहाची प्रतिकृती तयार केली होती आणि त्याचं वर्णन भरताने नाट्यशास्त्रात अध्याय 2 मध्ये केलेले होते. पूर्वीच्या काळी उदयगिरी येथील राणी गुंफा म्हणजे आताच्या आसाममध्ये ती आहे. तिचा सविस्तर अभ्यास त्यांनी केला आणि आता भग्न अवस्थेत असली तरी ही गुफा पूर्वी नाट्यशास्त्रात सांगितल्याप्रमाणे नाट्यगृह होते हे त्यांनी सिद्ध केलेले आहे. तुम्ही ते बघू शकता की भग्न अवस्थेत असले तरी सुद्धा आपल्याला त्यांचे कोरीव खांब किंवा रंगमंच हे सगळं दिसतं आहे आणि याच्यावरच त्यांनी अभ्यास केला आणि मग त्यांनी ते नाट्यगृह जे आहे ते प्रतिकृती बनवून आपल्या समोर मांडले. गुहेतील आवाजाची योजना उत्तम असे. प्रयोग सादर होताना ध्वनिलहरींचे कंपन, प्रतिध्वनी, सूर्यप्रकाश गवाक्षातून येत असे. त्यामुळे प्रकाशित आतील बाजू घुमणारा आवाज गुहेतील दुहेरी रांगातून प्रेक्षकांपर्यंत पोचताना त्याचा काय परिणाम होत असेल याचा आपल्याला अंदाज येतो. नेपथ्यात रंगमंचाला खूप महत्व आहे आणि त्या रंगमंचावरच आपण नेपथ्यातील विविध तंत्र साधने वापरून आपल्याला हवे तसे वातावरण, पार्श्वभूमी तयार करू शकतो. आधुनिक काळात ही बंदिस्त नाट्यगृहातही आपण रंगमंचावर गुहेतील परिणाम, मंदिरातील परिणाम, देखावे, प्रकाश योजना, ध्वनी योजना, प्रक्षेपित चित्र, शिल्प यांच्या माध्यमातून आपण ते
तयार करू शकतो. रंगभूमीच्या नवीन नवीन तंत्रज्ञानामुळे प्रयोग रचना अशी तयार होते की प्रेक्षक व कलाकार रोजच्या जीवनातून पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे अनुभवतात. हे अड्यार येथील नाट्यगृह आहे आणि हे आधुनिक नाट्यगृह आहे. आधुनिक नाट्यगृहामध्ये आपण हे जे घटक आहेत, आधुनिक घटक, ते वापरून आपल्याला हवे तशी पार्श्वभूमी वातावरण निर्मिती करू शकतो. आता आपण संरचनेचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करूया. आधुनिक नृत्यशैली सादर करताना शास्त्रीय नृत्यशैलीचे तंत्र, काही नवीन खुल्या हालचाली, नवीन वेगळे विषय सादर करण्याच्या पद्धती या सगळ्याचा मेळ संरचनेत घातला जातो. संरचना करताना आपली नृत्य परंपरा लक्षात ठेवूनच परंपरेची चौकट न मोडता आधुनिक चौकटीत बसवावी लागते. आपण रुक्मिणी देवी, उदय शंकर आणि चंद्रलेखा या 3 महाकलाकारांच्या संरचनेबद्दलचा अभ्यास करणार आहोत. भारतीय नृत्य रचना फक्त हालचालींवरती केंद्रित नसतात, तर सादरीकरणाच्या सौंदर्य कल्पनांवर असतात. त्यामुळे असे नृत्य अभिनय संपन्न असून रस निर्मित करणारे असते. सादरीकरणाच्या वेळी पूर्वी नाट्यगृह एक संरचनेचे क्षेत्र मानले जात असे, जिथे वेगवेगळे आकार आणि वातावरण निर्मिती रंगभूमीय माध्यमातून केली जात असे. चंद्रलेखा म्हणतात, अनेक कल्पना, आकार, कलाकृती वापरतात, ज्यामुळे संरचना उठून दिसते. संरचना हे शास्त्र आहे अवकाशातील सुसूत्रित हालचालींचे, ज्यामध्ये अवकाश, काल आणि विशिष्ट घटक यांचे एकत्रीकरण केले जाते, ज्यात मानवी शरीरातील चैतन्यही सामावलेले असते. जणू काही अवकाशातील कोरीव कामच होय. या कल्पनेला मूर्त रूप सादरीकरणात देणे म्हणजेच अवकाशातील कोरीव काम. इथे एक तुम्हाला आकृत्या दिसत आहेत. पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला नर्तक दिसत आहे. तो नर्तक एका स्थिर शिल्पाच्या ह्याच्यात उभा आहे आणि त्याचे शरीर अवकाशात कोरीव काम करण्यासाठी वापरले जात आहे. आकृती 2 मध्ये नर्तक त्याच स्थितीत आहे आणि त्याच्या मागे पडद्यावर तुम्हाला प्रतिमा दिसत आहे. ती यंत्राची प्रतिकात्मक प्रतिमा आहे आणि ह्या दोन्हीचंही सहाय्य त्या कोरीव कामासाठी होत आहे. आणि जी तिसरी आकृती आहे ती नृत्यातील सौंदर्य प्रदर्शित करण्यासाठी यामध्ये प्रकाश योजनेचा वापर दाखविला आहे. त्याच्या सहाय्याने घनाकृती म्हणजे पिरामिड तयार केला गेला आहे आणि त्यामुळे नृत्य अभिनयाला उठाव मिळाला आहे. या उदाहरणात शरीर, प्रतिकात्मक प्रतिकृती, प्रकाश योजना यामुळे विविध थरात शिल्प कोरण्याचे काम नृत्य सादरीकरणामध्ये करतात. कुठलीही संरचना करताना या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. चंद्रलेखा म्हणतात की अवकाशातील शिल्पकला म्हणजे मानवी शरीर हे फक्त त्याचे शरीर नसून त्रिमिती स्वरूपात असते आणि त्यामुळे संरचना करताना अवकाश आणि आकार याबद्दल जागरूक राहिले पाहिजे. शोभना यांच्या कृष्ण नृत्यनाट्यात शेवटच्या कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी हत्ती, घोडे यांचे बाह्यरूप दाखवणारे आकार रंगमंचावरती उभे केले होते. प्रकाश योजना, शंखांचे आवाज, शस्त्रांचे आवाज, हत्तींचे चित्कार, घोड्यांच्या टापा असे पार्श्वभूमीला निरनिराळे आवाजही त्यांनी योजले होते. त्यामुळे साक्षात तो प्रसंग आपल्या समोर घडतो आहे असं आपल्याला वाटत होतं. कुमुदिनी लखिया यांच्या मते संरचना भारतात आली ती शास्त्रीय नृत्यामधील समकालीन नर्तक आणि प्रेक्षक यांच्यातील दरी दूर करण्यासाठी. नेपथ्यात होणाऱ्या बदलाला नृत्याची बदलती रंग संरचनाही कारणीभूत आहे. उदयशंकर, रुक्मिणी देवी, चंद्रलेखा या 3 नृत्य कलाकार, संरचनाकार यांनी कल्पनांना दिलेला नवा आकार, रूप यातून तो अर्थ स्पष्ट होतो. उदयशंकर यांना भारतीय नृत्याचे
जनक मानतात. रुक्मिणी देवींना भरतनाट्यमच्या जीविता म्हणजेच माता म्हणतात. आणि चंद्रलेखा यांनी अनेक वेगळेपण दाखवणाऱ्या रचना सादर केल्या आहेत आणि एक आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. उदयशंकर यांनी वेगवेगळ्या नृत्यशैली आत्मसात केल्या आणि नवीन नृत्य हालचाली, दृश्य घटक, प्रकाश योजना, ध्वनी योजना, प्रक्षेपण, उच्च प्रतीची वेशभूषा यांचा वापर केला. छायानृत्यातील कठपुतल्या पाहून आपल्या रामलीला या नृत्यनाट्यात छायानृत्य बसवले. कठपुतळ्यांऐवजी नर्तक कलाकार वापरले, ज्यांना पडदा आणि दिव्याच्या मध्ये हालचाली दिल्या होत्या. त्रिमिती शरीराच्या सावल्यांचा परिणाम वेगळाच साधला गेला आणि तो प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे सादर केला गेला. रुक्मिणी देवींनी अतिशय मोहक पद्धतीने भरतनाट्यम नृत्याचे पुनरुज्जीवन केले. त्यातील विषयासक्त सौंदर्य, शृंगारिक भाव काढून वेशभूषा बदलली, नवीन दृष्टिकोन वापरले, आध्यात्मिक, धार्मिक शुद्धतेचे दृष्टिकोन बदलले, वाढवले, गटनृत्याला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या सादरीकरणात भरतनाट्यम आणि कथकली या दोन्हीचे तंत्र एकत्रित वापरले. पुरुष व स्त्री भेद दाखवताना नृत्याच्या हालचाली व तालवाद्यांचे आवाज यातून ही भिन्नता दाखवली आहे. आताच्या प्रयोगामध्ये तुम्ही बघताय की अनेक वेगवेगळ्या नृत्यशैली एकत्र येऊन प्रयोग करतायत. कथक, भरतनाट्यम, ओडिसी असे नृत्य प्रयोग तुम्हाला आता पाहायला मिळतात. कारण एकाच रंगमंचावरती या 3 शैली बघताना प्रेक्षकांनाही अतिशय सुंदर अनुभव येतात आणि म्हणूनच हे प्रयोग आता जास्तीत जास्त सादर केले जात आहे. रुक्मिणी देवीने अडियार येथे नाट्यगृह बांधले. त्यामध्ये कापड वापरून तयार केलेले खांब, पार्श्वभागी नदीचे चित्र पडद्यावर रंगविले गेले. त्याचप्रमाणे देवळाचा घुमट केला होता. हे असे नेपथ्य एका जागेहून दुसऱ्या जागी सहज हलवता येण्यासारखे होते. त्यामुळे जिथे प्रयोग असेल तिथे हे नेपथ्य घेऊन जाऊन तिथे ते रंगमंच तयार करत असत आणि तिथे मंदिरासारखा पार्श्वभूमी तयार केली जाऊन मगच तिथे नृत्य सादरीकरण होत असे. त्यांनी भरत कलाक्षेत्र नावाचे नाट्यगृह तयार केले आणि ते केरळातील कुथंबलम नाट्य मंडपाप्रमाणे आहे. इथे आपण पाहू शकतो की बाहेरून हे नाट्यगृह कसं आहे, गोलाकार आहे आणि आतून ते कसं दिसतं आहे की बाजूने सगळे प्रेक्षक बसायला जागा आहे आणि मध्ये रंगमंच दिसतोय आपल्याला. चंद्रलेखा यांनी नवीन आरंभाचे भूमिकेचे बीज रुजवले. शरीराचा उपयोग रेषा, उभ्या, आडव्या, वक्राकार दाखवण्यासाठी मार्शल आर्ट सारख्या हालचाली करण्यासाठी केला. त्यांनी तिल्लानामध्ये मंडल या प्रतीकाचा वापर केला, जे देवी शक्तीचे केंद्र आहे आणि त्याच्या सादरीकरणामध्ये भूमितीय हालचाली असत. योगा, छाऊ, कलरीपयट्टू, भरतनाट्यम असे वेगवेगळे प्रकार त्यांनी आपल्या संरचनेमध्ये वापरले. भरतनाट्यमचा पारंपरिक पोशाख आणि अलंकार वापरणे बंद करून नृत्य सराव करताना आपण जसे असतो तसंच ते सादर करतानाही आपण करावे असं त्यांचं मत होतं. त्यांनी विलंबित तालात काही रचना रचल्या होत्या. लीलावती ही भास्कराचार्यांच्या गणिती पुस्तकावर आधारित होती. प्राण श्वासाच्या हालचालींवर तर नवग्रह योगावर आधारित असे अनेक त्यांनी वेगवेगळे विषय हाताळले. यावरून संरचना हा मोठा घटक आहे ज्याला नेपथ्यासाठी विचार करावा लागतो. आता जी नटराजाची मूर्ती आहे त्याचा अभ्यास आपण केलेला आहे, त्याच्याबद्दल आपल्याला अनेक माहिती आहे. पण इथे मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती आहे की नटराजाच्या मूर्तीमध्ये आपल्याला उजव्या हातामध्ये डमरू दिसते आणि डाव्या हातात अग्नी दिसतो. तर हे डमरू आहे ते शक्तीचे प्रतीक आहे. त्याचा आवाज घुमतो तेव्हा त्यातून 2 ध्वनी निर्माण होतात, एक दुमदुमणारा आवाज आणि एक कोमल. शिव आणि शक्तीची ऊर्जा एकत्रित होऊन निर्मिती ध्वनीचा आवाज घुमतो. कोणतीही तालबद्ध रचना
तालवाद्यातून नटुवंगम मधून तयार होते ती डमरूची ध्वनी निर्माण शक्ती होय. कथकली नृत्यात अनेक हालचाली आणि अभिनय हा तालवाद्यांच्या तालावर केला जातो. चेड्ढा ढोल व इट्टिका ढोल हे 2 ढोल तिथे वापरले जातात. चेड्ढा ढोल हा दुमदुमणारा आवाज ज्याच्यामध्ये युद्धासारखे प्रसंग वगैरे दाखवले जातात. तर इट्टेका ढोल हा कोमल नृत्यासाठी वापरला जातो. ध्वनी हा कलाकार व प्रेक्षक यांच्यातील दुवा आहे आणि त्यामुळे नर्तक व प्रेक्षक यांच्यात समतोल साधला जातो. आधुनिक सादरीकरण संकलित ध्वनिफितीवर आधुनिक तंत्रज्ञानामुळे सहज शक्य होते. या तंत्रज्ञानामुळे ध्वनीची स्पष्टता, विविधता आपल्याला सरस ऐकू येते. उच्च दर्जाचे ध्वनी प्रक्षेपक, ध्वनी ग्राहक यंत्र, ध्वनी योजना म्हणजेच स्पीकर, माइक्स आणि म्युझिक सिस्टीम्स यामुळे कलाकार व प्रेक्षक दोघांनाही सादरीकरणाचा आस्वाद उत्तम मिळतो. आपली परंपरा न सोडता या ध्वनी प्रवाहात सामील होऊन नृत्य परिवर्तन उच्च पातळीवरती नेता येते. शिवाच्या हातातील अग्नी हे संहाराचे रूप मानले जाते. पण कुमारस्वामींनी सांगितले आहे की संहार म्हणजेच परिवर्तन. सृष्टीमध्ये आदी आणि अंत हे चक्र सतत सुरू असते आणि डॉक्टर शशीधरन आनंद यांनी अग्नी हे प्रकाशाचे रूप मानले आहे. शिवाच्या हातातील डमरू आणि अग्नी यांच्या कल्पनेतून निर्माण शक्तीची कल्पना ध्वनी, आकाश यांच्या माध्यमातून रंगमंचावरती प्रतीत करू शकतो आणि यातूनच नाविन्याचा आविष्कार पाहायला मिळतो. इथे प्रकाश योजनेने अभिनयाला कसा उठाव मिळतो हे स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण देत आहे. रंगमंचावरती नर्तिका काली देवीच्या स्थिर कृतीत उभी आहे. त्यावर पांढरा प्रकाश झोत टाकला आहे. आकृती पहिली जी आहे तिथे जो मध्ये पांढरा गोल दिसतो आहे, ए लिहिलेला आहे, त्या गोलामध्ये नर्तिका उभी आहे. नर्तिका कालीचे भयानक रूप अभिनयाद्वारे व संगीत वाद्यांच्या साथीने दाखवत आहे आणि हे रूप स्पष्ट करण्यासाठी पांढऱ्या रंगाची तिरीप सोडल्यामुळे शक्ती दिसते. नंतर पिवळ्या रंगाच्या झोतामुळे प्रखर भाव आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. कालामुळे भयानक रूप, लाल जो रंग आपल्याला नंतर दिसला आहे त्या लाल रंगामुळे आपल्याला कालीचं भयानक रूप समोर दिसतं. जसे नृत्य पुढे सरकते तसं देवीची आतील शांतता अभिनयाद्वारे दिसू लागते आणि त्यावेळेला बरोबर पहिल्या आकृतीच्या विरुद्ध योजना आपल्याला करावी लागते. लाल प्रखर प्रकाश मंद करत जावा लागतो. त्यानंतर निळ्या प्रकाशाचा झोत द्यावा लागतो जो शांतीचा भाव प्रकट करतो आणि त्यानंतर फक्त पांढरा प्रकाश की जो ती शांत झालेली देवी आपल्याला दाखवते. यातून देवी शक्तीतील परिवर्तन, प्रसरण आतून बाहेर व आकुंचन बाहेरून आत असे दाखवले आहे. दैवी प्रकाश काली मातेतून प्रसरण पावतो आणि परत तोच प्रकाश काली मातेत सामावतो असंही आपण यातून म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जेव्हा संरचना करत असतो तेव्हा लक्षात घ्याव्या लागतात की कशी आपल्याला प्रकाश योजना करायची आहे. त्यासाठी एक उदाहरण दिलं होतं मी. रुक्मिणी देवीने प्रकाश योजना एक परिवर्तनाचे देवळातील जागेची कल्पना साकारण्यासाठीचे माध्यम म्हणून वापरले. शिल्पकृती, भ्रम, आभास तयार करण्यासाठी वापरले. उदयशंकर यांनी प्रकाश रचना, भारतीय परंपरा व अभिनय यांचे सौंदर्य दाखवण्यासाठी वापरले. नाट्यगृहातील रंगीत दिवे प्रेक्षकांच्या कल्पनांना आणि उत्साहाला उत्तेजना देतात. या फोटोत आपल्याला प्रकाश योजनेचे महत्व दिसते. हे फोटो मी कलासक्त या ट्रस्ट तर्फे वर्धमान हे नृत्यनाट्य सादर केले गेले होते. त्यातील काही हे फोटोज आहेत. याच्यामध्ये तुम्हाला प्रकाश योजनेचे महत्व दिसते. जेव्हा तुम्हाला शांत रस दाखवायचा आहे, मोक्ष दाखवायचा आहे, त्यावेळेला तुम्हाला निळा रंग दाखवावा लागतो आणि त्या निळ्या रंगामध्ये पार्श्वभूमीवरती तुम्हाला वर्धमान महावीरांची प्रतिमा दिसते आणि त्यातून ते तुम्हाला स्पष्ट होते कल्पना. इथे बोधी वृक्षाखाली बसलेले महावीर दिसत आहेत आणि बाजूला ते उपदेश करताना सगळे लोक ऐकतायत. हे असे चित्र आपल्याला दिसत आहे आणि या निळ्या प्रकाशामुळे त्याला खूप उठाव मिळालेला आहे.
आणि हे शेवटचे जे फोटो आहे त्याच्यामध्ये त्यांचा उपदेश करून झाल्यानंतर मोक्ष मिळाला त्यावेळेचं हे चित्र आहे की मागच्या बाजूला वर्धमान महावीर आहेत. निळ्या प्रकाश झोतामुळे तुम्हाला तो शांत रस दिसतो आहे आणि या सगळ्या प्रकाश योजनेमुळे त्याला आणखीनच उठाव मिळतो आहे. वरील उदाहरणातून मी रंगमंचावर सादरीकरणात पहिल्या सर्व गोष्टींचा विचार करून त्या कशा योजल्या जातात हे स्पष्ट करीत आहे. आता मी ह्याचा अभ्यास करताना ऑनलाईन मला जो प्रबंध मिळाला होता डॉक्टर शशीधरन आनंद यांचा, त्यांनी त्यांच्या ह्याच्यात काही प्रयोग केले होते. त्याच्यातले हे फोटोज आहेत की यात ओढणी सदृश्य असे तुकडे एकत्र गुंफून त्यांनी पिरामिडचा आकार तयार केलेला आहे. एक दैवी शक्ती दाखवली आहे. आपण जे विविध चिन्ह, विविध आकार हे पवित्र मानतो त्या आकारांसाठी त्यांनी ह्याचा उपयोग केला त्यांनी. त्यानंतर पुढच्या छायाचित्र आपल्याला फोटोत बघायला मिळत आहे की गणपती मागे जे तेजाचे प्रतीक आहे त्यांची नर्तकांनी त्याची रचना केलेली आहे आणि मागे दिसणारी प्रभा आहे व जी आपण प्रतिकृती बघत आहोत कमळाची, ती त्रिमिती आकारातून दाखवली आहे. यामध्ये आपल्याला दिसत आहे की शिव, पार्वती, गणेश गोल फिरत्या रंगमंचावरती आहेत आणि पार्श्वभूमीवरती शनी ग्रह दिसत आहे. तोच शनिदेव आपल्याला रंगमंचावरती काळ्या वेशामध्ये दिसत आहे. त्यामुळे त्या शनी ग्रह आणि हा शनिदेव यांचा आपल्याला एकमेकांशी संबंध लगेच लावता येतो. त्यानंतरच्या फोटोमध्ये आपण गरुडावरती बसलेला विष्णू याचं आगमन होताना दाखवलंय. त्याच्या मागे ढगांची पार्श्वभूमी आहे आणि हा आभास निर्माण केलाय की जणू काही गरुड विष्णूला घेऊन उडत आहे, आकाशातून चाललाय असंच आपल्याला वाटतंय. अशा प्रकारच्या नेपथ्य साह्यामुळे रंगमंचावरती दाखवण्यात येणाऱ्या कथा, प्रसंग, सूचक अभिनय, हस्तमुद्रांचा अर्थ, प्रेक्षकांना मागील पडद्यावर दाखवण्यात येणारी चित्र, प्रतिमा, देखावे यातून संबंध जोडून समजून घेता येतात. हे घटक नृत्याला मारक नाही तर तारक असतात. इथे मी आणखी एक उदाहरण देऊ इच्छिते की काशी येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने 2003 मध्ये केदार घाटावरती तरंगता रंगमंच तयार केला गेला होता. हा एक वेगळाच अनुभव तेव्हा होता. नेपथ्य व रंगभूमी या घटकांचे सहाय्य घेऊन हा रंगमंच बोटीवरती उभारला होता. तुम्हाला पहिल्या चित्रात थोड्याफार बोटी दिसतायत आणि तुम्हाला त्याचा अंदाज येईल की ते कशा प्रकारे उभारला गेला आहे. मागे पाणी आहे आणि म्हणजे जेव्हा ते नृत्य सादरीकरण होत असेल तेव्हा त्या नृत्य कलाकाराच्या मागच्या पार्श्वभूमीवरती पाणी होतं. नेपथ्य व रंगभूमी या घटकांचे सहाय्य घेऊन हा रंगमंच बोटीवर उभारला आणि त्याच्यावर नक्षीदार खांब, त्या खांबांवरती सुद्धा त्रिशूल, नाग, डमरू असे कोरलेले होते. तसेच आतमध्ये दिवे लावले होते जे रात्रीच्या वेळी प्रकाशमान झाल्यामुळे जणू काही काशी शिवाच्या त्रिशूलावरच उभी आहे असे वाटत होते. बाहेरील भागात कमानी होत्या ज्यावरती पाण्याच्या लाटा, शंख, नंतर शंकराचा तिसरा डोळा, त्रिशूल, ढग हे दाखवले होते आणि दोन्ही बाजूनी उतरण म्हणजेच ते पुलाचे काम करत होते. यावर बिरजू महाराज, शाश्वती सेन, रोहिणी भाटे यांनी आपलं कथ्थक नृत्य सादर केलं होतं. त्याचप्रमाणे टेम्पल ऑफ फाईन आर्ट्सच्या कलाकारांनी भिल्ल नृत्य सादर केलं होतं आणि यामध्ये डॉक्टर शशीधरन आनंद यांनी रंगभूमी या घटक व नेपथ्यामध्ये बदल केले आणि ज्याचा परिणाम अतिशय उत्तम साधला गेला. त्यांना या नृत्यामध्ये शिव प्रकट होताना दाखवायचा होता म्हणून त्यांनी एक मोठं शिवलिंग तयार केलं होतं आणि त्या शिवलिंगातून शिव पार्वती प्रकट होतात असं दाखवले होते. त्याच वेळी ध्वनी योजनेतून मागील बाजूने सोडलेल्या ध्वनी योजनेतून आलेला आवाज आणि प्रकाश योजनेतून मागील बाजूने सोडलेले प्रकाश तसेच फटाके मागच्या बाजूने त्यांनी उडवले होते त्याच वेळेला आणि या सगळ्याचा परिणाम
हा इतका दैवी झाला की साक्षात शिवपार्वती प्रकट झालेले आहेत असं लोकांना वाटलं आणि लोक चक्क उभे राहून त्याच्या पुढे नतमस्तक झाले. हे उदाहरण आपल्याला दाखवते की आपण जर का बदल केले आणि ते बदल चांगल्या प्रकारे केले तर त्याचा प्रेक्षकांवरती काय परिणाम होतो. नेपथ्यातील व रंगभूमीतील बदल हे जसे फायद्याचे आहेत तसेच त्याचे अतिरेक केला तर त्यामुळे होणारे तोटेही आहेत. इथे तुम्ही बघू शकता की आवश्यकतेपेक्षा जास्त प्रकाश योजना केल्यामुळे नुसताच चमचमाट झगमगाट आपल्याला दिसतो आहे आणि त्यात नृत्य कलाकार हरवून गेलेले आहेत. त्यांची कला आपण बघू शकत नाही कारण तो इतका चमचमाट प्रखर असतो की त्यामध्ये आपण नृत्य कलाकारांना दाद देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही मागचं नेपथ्य हे आवश्यकतेपेक्षा जास्त वापरले तर इथे तुम्हाला दिसेल की नर्तिका त्या नेपथ्यामध्ये हरवून गेले, त्यांना नाचायला जागाही मिळत नाहीये आणि त्या दिसतही नाहीये. तर अशा प्रकारचं जर का नेपथ्य किंवा प्रकाश योजना तुम्ही केली तर त्याचे तोटेच होतात, फायदा होत नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आवश्यकतेपेक्षा जास्त नेपथ्यामुळे हे सगळे तोटे आपल्याला बघायला मिळतात. असे अनेक फायदे तोटे यांचा अभ्यास मी यामध्ये केलेला आहे. मला आता ह्याच्या शेवटी आपल्याला एकच सांगायचं आहे की मंदिरातून नृत्य नाट्यगृहात आल्यामुळे कलाकार व प्रेक्षक यांच्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक मनस्थिती, परिस्थिती, वातावरण यात बदल झाले. म्हणूनच आधुनिक नाट्यगृहात प्रेक्षक व कलाकार यांच्यात संवाद निर्माण होण्यासाठी आधुनिक रंगभूमीचे घटक व नेपथ्य यांचे सहाय्य घेतले गेले. या कारणामुळे नेपथ्यात बदल केले गेले ज्याचे परिणाम म्हणजे नृत्य प्रेक्षकांच्या जवळ पोहोचले. प्रेक्षक व कलाकार यांच्यातील दरी दूर झाली. साहित्याची भाषा समजली नाही तरी नेपथ्याच्या साह्याने सादरीकरण प्रेक्षकांना समजू लागले, आवडू लागले. दृश्य घटकांचे महत्व प्रेक्षकांना प्रयोग आवडण्यासाठी वाढले. प्रकाश व ध्वनी योजना, संरचनेचा वापर होऊ लागला व सादरीकरण प्रेक्षकांना भावले. या सर्व अभ्यासात कलाकारांनी पारंपरिक नृत्यशैली मात्र जपली. भरतनाट्यम शैली वापरूनच नृत्य नाट्य सादर करताना नेपथ्याची मदत घेतली. त्याचा अभ्यास करून सादरीकरण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे समजण्यास मदत झाली. अजून आपण काय बदल करू शकतो हा एक अभ्यासाचा विषय होतो. त्याचप्रमाणे नृत्यातून आपली परंपरा, संस्कृती यांची ओळख करून घेऊ शकतो या नेपथ्य घटकांच्या माध्यमातून. मला असं वाटतंय की मी माझा विषय मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि यातून काहीतरी माहिती आपल्यापर्यंत पोचली असेल अशी मी आशा करते आणि मी आपले आभार मानून माझं हे बोलणं संपवते. धन्यवाद.